Hello everyone. Today we are going to start our chapter number 3, that is the electronic commerce security, that is the e-commerce security. So e-commerce means it is a buying and selling of goods and product over an internet or through internet. इंटरनेटच्या थ्रू आपण काय करतोय, एखादी प्रोडक्ट आपण बाय किंवा सेल करतोय आणि ते करताना आपण इंटरनेटचा यूज करतोय, त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक कॉमर्स और ई कॉमर्स. सो आता आपण काय करतोय, तर ई कॉमर्स सिक्युरिटी बघतोय. ओके, सिक्युरिटी इन सेन्स काय, की आपण ज्याला एखादी प्रोडक्ट परचेस करतो किंवा एखादा प्रोडक्ट आपण सेल करतो, त्याला आपण काय करतो, जे काय पेमेंट रिलेटेड ॲक्टिव्हिटीज असतात, ओके, ते पेमेंट आपण ऑनलाईन करतो. अशा वेळेला आपल्या डेटाला म्हणा किंवा आपल्या जे पेमेंट आहे पेमेंटला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो द ई कॉमर्स सिक्युरिटी इज अ बेसिक और इम्पॉर्टंट पार्ट. सो हियर ई कॉमर्स सिक्युरिटी इज the guideline which ensures that it is a safe transaction. म्हणजे काय करतात, तर ई कॉमर्स सिक्युरिटी म्हणजेच काय करते, की जे काय तुम्ही ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करणार आहे इंटरनेटवरून, ते ट्रान्झॅक्शन तुमचं सेफली हँडल केलं गेलं पाहिजे. आणि ते हँडल करण्यासाठी तुम्ही कुठल्या स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे किंवा तुम्ही कसं त्याला वर्कआउट केलं पाहिजे हे डिफाईन करायचं काम कोण करतं, ई कॉमर्स सिक्युरिटी करते. सो ई कॉमर्स सिक्युरिटी युजेस अ व्हेरियस प्रोटोकॉल्स, वेगवेगळे प्रोटोकॉल यूज केले जातात त्याच्यामध्ये. प्रोटोकॉल म्हणजेच काय, याला आपण म्हणतो की सेट ऑफ रूल्स रेग्युलेशन्स असतात त्याच्यामध्ये. आणि ते प्रोटोकॉल्स काय करतात, तर लोकांना गार्ड करतात त्या पर्टिक्युलर त्याच्या ट्रान्झॅक्शन्सला. कारण लोक काय करतात, की जे काय ऑनलाईन सेलिंग बाईंग अँड सेलिंग असणार आहे ते थ्रू इंटरनेट करणार आहे. त्यामुळे इंटरनेटच्या थ्रू करताना त्या पर्टिक्युलर सिस्टीमला गार्ड करणं हे काम कोणाचं असणार आहे, थ्रू प्रोटोकॉल ते गार्ड करतात. त्यामुळे त्याला आपण तो सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. आता हे बेसिक प्रिन्सिपल्स त्याचे आहेत किंवा बेसिक त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं तेव्हा म्हणजे प्रायव्हसी, इंटिग्रिटी, ऑथेंटिकेशन अँड नॉन रेप्युटेशन. ओके, सो द फर्स्ट वन बघूया, that is a privacy. Okay, so the privacy म्हणजे it includes the preventing any activities that will lead to the sharing of customers data with unauthorized third party. आता बघा, कुठला पण एखादा आपण फॉर्म जरी आपण फिलअप करायचं म्हटलं तरी आपण काय करतो, की पर्टिक्युलर त्या फॉर्मवरती आपण आपली सगळी पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करतो. त्या पर्सनल इन्फॉर्मेशनला आपल्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं हे गरजेचं आहे. त्याला आपण म्हणतो प्रायव्हसी. म्हणजे आपला प्रायव्हेट डेटा त्या ठिकाणी सिक्युअर केला पाहिजे. तो अनऑथराइज्ड कुठल्याही थर्ड पार्टीकडे तो डेटा तिथं ॲक्सेस केला गेला नाही पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो प्रायव्हसी. सो द नेक्स्ट वन इज अ इंटिग्रिटी. इंटिग्रिटीचं मिनिंग काय आहे, तर की जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही तिथं फिल केलेली आहे, ओके, ती इन्फॉर्मेशन कशी असणार आहे, ती जे आपण म्हणतो अपडेटेड फॉर्मॅटमध्ये तुमची इन्फॉर्मेशन तिथं अवेलेबल असणार आहे. आणि ती इन्फॉर्मेशन तुमची ॲक्युरेट असेल आणि अपडेटेड फॉर्मॅटमध्येच अवेलेबल असेल त्या ठिकाणी. नेक्स्ट वन आहे ऑथेंटिकेशन. ऑथेंटिकेशन म्हणजेच काय म्हणतो, की ती पर्टिक्युलर जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर त्याच व्यक्तीची आहे का नाही हे ऑथेंटिकेट केलं गेलं पाहिजे. ओके, सो इट इज अ प्रूफ ऑफ आयडेंटिटी असं तर आपण म्हणू शकतोय. नेक्स्ट वन आहे नॉन रेप्युडायशन. ओके, नॉन रेप्युडायशनचं मिनिंग काय येतं, तर जिथं आपण डिनाय करू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे नॉन रेप्युडायशन. ओके, सो द नॉन रेप्युडायशन म्हणजे काय, सपोज एखाद्या पार्टीनं काहीतरी ट्रान्झॅक्शन परफॉर्म केलं असेल आणि तो इलिगली नाही म्हणत असेल त्या गोष्टीला, डिनाय करत असेल, तर ते होता कामा नये. त्यालाच आपण म्हणतो नॉन रेप्युडायशन. तर ह्या 4 बेसिक टर्म्स आहेत ज्या आपण ई कॉमर्स सिक्युरिटीच्या अंडर येतात त्यामध्ये. सो आता आपण बघूया ई कॉमर्स सिक्युरिटी थ्रेट्स काय आहेत ते. सो द ई कॉमर्स सिक्युरिटी थ्रेट्समध्ये फर्स्ट आपण बघतोय DOS अँड DDoS. ओके, सो द DOS स्टँड्स फॉर डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. ओके, आणि DDoS म्हणजेच काय, डिस्ट्रीब्युटेड डॅनियल ऑफ सर्व्हिस अटॅक. हे 2 टाईपचे अटॅक त्याच्यामध्ये आहेत. आता थ्रेट्स म्हणजेच काय, कुठलं जिथं आपण म्हणतो व्हलरेबल म्हणजे अटॅक्स होतात किंवा कुठले कुठले हार्म्स तर प्रोव्हाइड केले जातात, ते म्हणजे काय असं थ्रेट्स असणार त्या ठिकाणी. सो इथं आपण तर DOS म्हणजेच काय आणि डिस्ट्रीब्युटेड DOS म्हणजेच काय आपण बघतोय. ओके, सो त्याच्यामध्ये काय असतं, आता DOS मध्ये काय होतं, तर DOS मध्ये काय असतं, तर अटॅकर काय करतो, प्रिव्हेंट करणाऱ्या युजरला टू ॲक्सेस द इन्फॉर्मेशन ऑर सर्व्हिसेस. ओके, म्हणजे इन्फॉर्मेशन एखादा युजर आहे जो ट्रू युजर आहे त्याला ती इन्फॉर्मेशन घेण्यापासून काय करतो, त्याला तो प्रिव्हेंट करतो. पण डॅनियल ऑफ दॅट इज द डिस्ट्रीब्युटेड DOS मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये काय असतं, अटॅकरच काय करतो, की
की तुमची कम्प्युटर सिस्टीमच यूज करणार आहे दुसऱ्या कम्प्युटर सिस्टीमला वरती अटॅक करण्यासाठी. ह्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटेड डॅनियल ऑफ सर्व्हिस. हा जो आहे हा एक अटॅक येत असतो. आता नेक्स्ट बघतोय आपण थ्रेड्समध्ये, ते आहे व्हायरसेस. सो द व्हायरसेस इज नथिंग बट इट इज अ स्मॉल कम्प्युटर प्रोग्राम्स. ही छोटा कम्प्युटर प्रोग्रामच असतो तो, आणि तो अटॅच केलेला असतो प्रोग्राम्स फाईलला वगैरे अटॅच केला जातो. तर आणि ह्याच्यामध्ये काय असतं की हा जो व्हायरसेस आहे, हा व्हायरसेस आपण सिस्टीम ऑन केली की त्याला ऑटोमॅटिकली एखाद्या फाईलच्या बरोबर तो अटॅच केला असणार आहे. आणि सो द व्हायरसेस कॅन बी कंझ्युम द कम्प्युटर रिसोर्सेस जर तो यूज केला जातो त्या व्हायरसेसच्या थ्रू, म्हणजे मेमरी किंवा CPU असेल अशा वेळेला. आणि हा जो आहे तो जे आपण म्हणतो त्याला आपण म्हणतो इन्फेक्टेड. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा मी एखादी फाईल ओपन करते, ओके, किंवा एखादं मी सॉफ्टवेअर डाउनलोड करून घेते, त्याबरोबर ऑटोमॅटिकली एखादी आपली सब फाईल कुठली तरी आपल्या त्याबरोबर डाउनलोड केली जाते, आणि ती म्हणजे काय असते, व्हायरसेसची फाईल असते. म्हणजे आपल्या फाईल बरोबर आपण जी डाउनलोड करतोय किंवा आपण अपलोड करतोय त्या डाउनलोड केलेल्या फाईल बरोबर एखादा दुसरी कुठले तरी छोटासा कम्प्युटर प्रोग्राम तो अटॅच केलेला असतोय. म्हणजे इनडायरेक्टली काय करतो, तो तुमच्या सिस्टीममध्ये लोड केला जातो, आणि त्याला आपण काय म्हणतो, व्हायरस म्हणतो. ओके, आणि त्यालाच म्हणतो इन्फेक्टेड. त्यामुळे ती इन्फेक्टेड फाईल म्हणजेच काय असणार, तो व्हायरस असणार त्या ठिकाणी. ओके, सो द कम्प्युटर व्हायरस मे बी यूज टू, आता मोस्टली काय होतं तर व्हायरसेसचा यूज कशासाठी केला जातो, तर टू ॲक्सेस द प्रायव्हेट डेटा. ओके, सच ॲज युजर ID पासवर्ड, म्हणजे एखादा युजरचा युजर ID पासवर्ड हॅक करायचा असेल त्यावेळेला तुम्ही व्हायरस यूज करू शकताय. सो ॲक्सेस प्रायव्हेट डेटा, डिस्प्ले अनोईंग मेसेज टू युजर, मेसेज डिस्प्ले करायसाठी, करप्ट डेटा करप्ट करून टाकतात, किंवा लॉक द युजर्स कीस्ट्रोक्स. ओके, युजर कीस्ट्रोकला लॉक केला जातं. द कम्प्युटर व्हायरसेस हॅव बीन नोन टू एम्प्लॉय social engineering techniques. Okay, so these technique involves deceiving the users to open the file which appear to the normal files such as Word, Excel documents. मीन्स काय होतं की तुमच्या आपल्या ओरिजिनल फाईल बरोबरच ती फाईल सेम तशीच तुम्हाला तिथे डिस्प्ले केली जाते, आणि आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही की हा व्हायरस आहे का, ती नक्की ती दुसरी कुठली फाईल आहे. ओके, आणि ते व्हायरसचं मेन काम काय असतं, एक तर ते प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करतं, किंवा मेसेज युजरला डिस्प्ले करणार वेगवेगळे, किंवा डेटा करप्ट करायचं काम करणार आहे. हे झालं व्हायरसेस. नेक्स्ट आपण बघतोय वॉर्म्स. ओके, सो द वॉर्म इज अ malicious computer program that replicate itself usually over the computer network. So the worm म्हणजेच काय, it is a malicious computer program that replicates. Okay, replicates म्हणजे पुन्हा पुन्हा. Okay, replicate itself usually over a computer network. Okay, सो तर त्याच्यामध्ये मेन काय तर इन्स्टॉल बॅकडोअर ऑन अ विक्टिम्स कम्प्युटर. त्याच्यामुळे काय केलं, ते वॉर्म्स जो आहे तो वॉर्म काय करतो की त्या पर्टिक्युलर मशीनला स्पॅम ईमेल सेंड करणं, किंवा एखादा DOS अटॅक करणं त्याच्यावरती, हे तिथं परफॉर्म केलं जातं. किंवा त्याला काय सिस्टीम स्लो डाऊन करायचं काम कोण करतं, वॉर्म्स करतं. आणि इट ऑल्सो इन्स्टॉल द हार्मफुल पेलोड कोड त्याच्यामध्ये असतो, आणि तो लोड काय करतो त्याच्या सिस्टीममध्ये म्हणजे वॉर्म्स कसं मोस्टली काय असतं की तोच डेटा रिपीटेडली त्या ठिकाणी त्या पर्टिक्युलर फाईलमध्ये असतो, आणि त्यामुळे तो वॉर्म्स म्हणून असतो, आणि तो काय करतो आपल्या सिस्टीमला स्लो डाऊन करायचं काम करतो, आणि त्या पर्टिक्युलर वॉर्म्सच्या थ्रू ते काय करणार आहे, ती स्पॅम मेल्स वगैरे पाठवायचं, सिस्टीमला स्लो डाऊन करायचं, आणि त्याच्यावरती वेगवेगळे अटॅक करायचं, हे काम कोणाचं असतं, वॉर्म्स असतं. नेक्स्ट आहे ते आपण बघणार ते आहे ट्रॅन्जन हॉर्स. ओके, सो द ट्रॅन्जन हॉर्स, आता ट्रॅन्जन हॉर्स जो आहे तो काय करतो, हा सुद्धा एक प्रोग्राम आहे, आणि तो प्रोग्राम काय करतो की त्या ज्या सिस्टीमला आपल्याला हॅक करायचं आहे, किंवा ज्या युजर्सच्या कम्प्युटर आपल्याला हॅक करायचं आहे, ते रिमोट लोकेशनवरून सुद्धा तो काय करतो, त्या सिस्टीमला हॅक करतो किंवा कंट्रोल करायचं काम करतो. आणि त्याच्यामुळे ते काय केलं जातं की तो वन्स युजर हॅज इन्स्टॉल त्या पर्टिक्युलर ट्रॅन्जन हॉर्स एखादा प्रोग्राम असेल, आणि तो जर त्या पर्टिक्युलर युजरनं त्याच्या सिस्टीमवरती इन्स्टॉल केला गेला, तर त्याच्यावरती मग वेगवेगळे बॅकडोअर क्रिएट करणं, किंवा ते अनवॉन्टेड ॲप्लिकेशन्स त्यामध्ये डिस्प्ले करणं, मॅलिशियस कोड त्यातमध्ये तयार करणं, हे काम कोण करतं, ट्रॅन्जन हॉर्स करतं. आणि ट्रॅन्जन हॉर्सचं मेन काय, तर हा डेटा सेन्सिटिव्ह डेटा जो असतो, म्हणजे प्रायव्हेट डेटा आपण ज्याला म्हणू शकतो, किंवा जो खूपच इम्पॉर्टंट असा डेटा आहे, असा सेन्सिटिव्ह डेटा किंवा प्रायव्हेट डेटा स्टील करायचं काम करतं. स्टील करणं म्हणजे काय करणं, चोरी करणे. ओके, ते जे डेटा तो स्टील करायचं काम करतं,
ॲज वेल ॲज वेगवेगळ्या फाईल्स मॉडिफाय करणं, चेंजेस करणं किंवा इलेक्ट्रॉनिक मनी थेफ्ट करणं किंवा लॉक टू ऑल कीज, स्क्रीनशॉट घेणं हे किंवा डाउनलोडिंग ब्राउझर हिस्ट्री डेटा, तो जो हिस्ट्री डेटा असेल तो सगळा डाउनलोड करून घेणं, ह्यासारखे अटॅक कुठं केला जातो, तुमचं ट्रॅन्जन हॉर्सच्या थ्रू केलं जातं. सो ऑल्सो इट डॅमेज द युजर्स कम्प्युटरला त्याला डॅमेज होऊ शकतो. म्हणजेच काय, सिस्टीम क्रॅश होऊ शकते किंवा मग ब्ल्यू स्क्रीन अशी पूर्ण डिस्प्ले होते. म्हणजेच काय, सिस्टीमवरती जे आपण म्हणतो ना डेडलाईन जवळ लागत तशी ते पूर्ण ब्ल्यू कलरची स्क्रीन काय करणार, तुम्ही स्क्रीन ते फक्त डिस्प्ले करायचं काम करतो. त्यामुळे ह्यासारखं हे आहे ट्रॅन्जन हॉर्सचं. तर मग व्हायरसेस म्हणजे काय, स्मॉल प्रोग्राम असतो जो एखाद्या फाईल बरोबरच आपल्याला दिलेला येतो डाउनलोड करताना. वर्म्स कसा असतो, तर मॅलिशियस कोड त्या ठिकाणी असतो आणि तो स्वतःच रिप्लिकेट करत असतो. आणि ट्रॅन्जन हॉर्स कसा आहे, तर सिस्टम म्हणजे सगळ्यात जास्त अफेक्ट कशापासून होत असेल तर ट्रॅन्जन हॉर्सपासून होतो आणि तो सिस्टमला क्रॅश करायचं सुद्धा काम करतो त्या ठिकाणी. आणि सगळ्याचा मेन पर्पज काय, तर त्या पर्टिक्युलर युजरला किंवा पर्टिक्युलर युजर्सच्या सिस्टीमला हार्म प्रोव्हाइड करणं, की त्याचा म्हणजे सेन्सिटिव्ह डेटा कॅप्चर करून घेणं, त्या डेटावरती मॉडिफाय करणं किंवा त्या डेटामध्ये चेंजेस करणं, अनोनिमस मेसेजेस प्रोव्हाइड करणं, हे सगळं काम करत असतात हे वर्म्स, ट्रॅन्जन हॉर्स आणि व्हायरसेस असतात. नेक्स्ट आपण बघतोय मालवेअर. सो द मालवेअर इज अनदर टाईप ऑफ प्रोग्राम और फाईल असती आणि ती काय करते, त्या युजरच्या कम्प्युटरला हार्मफुल असते. सो आणि ही जी आहे मालवेअर आहे, ते मालवेअर म्हणजेच काय असणार, वेगवेगळे कम्प्युटर व्हायरसेस, बॉम्ब्स, ट्रॅन्जन हॉर्स असेल किंवा स्पायवेअर असेल, ह्यासारख्या वेगवेगळ्या हार्मफुल गोष्टींचं कॉम्बिनेशन हे त्या मालवेअरमध्ये अवेलेबल असतं. आणि ह्याचं मेन काम काय असतात, तर स्टिलिंग किंवा डेटा जो सेन्सिटिव्ह डेटा आहे तो सेन्सिटिव्ह डेटा डिलीट करणं, चेंजेस करणं, अल्टरेशन करणं किंवा हायजॅक करणं, हे काम कोणाचं असणार आहे, मेन ह्या मालवेअरचं असतं. ऑल्सो द मालवेअर हे कसं आहे, तर फिजिकल आणि व्हर्च्युअल मीन्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. म्हणजेच काय करतो तो, की पर्टिक्युलर त्या सिस्टीमला आणि त्याच्या नेटवर्कला अफेक्ट करायचं काम कोण करतं, मालवेअर करतो त्या ठिकाणी. सो मालवेअर आणि जो मालवेअर किंवा मॅलिशियस आपण जो प्रोग्राम म्हणतोय, तो USB ड्राईव्हच्या थ्रू जास्तीत जास्त तो किंवा तुमच्या हे असतात सी ड्राईव्ह असतात, हे डाउनलोड करतात तुम्ही ज्याला, त्या जास्तीत जास्त काय करतात, त्याला तो मालवेअर तुमच्या सिस्टीममध्ये एंटर होऊ शकतो त्या ठिकाणी. आता हे सगळं आपण बघितलं, हे सगळे झाले थ्रेड्स, ई कॉमर्स सिक्युरिटी थ्रेड्स झाले. कुठले कुठले, तर आपण बघितलं की व्हायरसेस असेल तुमचं, त्यात DOS असेल, त्यानंतर बॉम्ब्स असतील, ट्रॅन्जन हॉर्स असेल आणि मालवेअर असेल. ओके, आता आपल्याला बघायचं आहे हे सगळ्या थ्रेड्सवरती आपल्याला जे आपण म्हणतो या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काय, तर सोल्युशन म्हणजेच काय, फायरवॉल. ओके, सो द फायरवॉल म्हणजेच काय करतो, जसं आपण म्हणतो की वॉल म्हणजे काय करतं, वॉल हे प्रोटेक्ट करायचं काम करतं. सेम वे इथं फायरवॉल काय करतं, फायरवॉल इज नथिंग बट इज अ हार्डवेअर पण सॉफ्टवेअर पण म्हणू शकतो आपण त्या ठिकाणी. आणि हे काय करतं, की तुमच्या सिस्टीममध्ये येणारं आणि सिस्टीममधून बाहेर पडणारे, ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्या कम्प्युटर सिस्टीममध्ये येणारा सगळ्या टाईपचा डेटा किंवा माझ्या सिस्टीममधून बाहेर जाणारा सगळ्या टाईपचा डेटा हा ॲनालिसिस करायचं काम कोण करतं, हे फायरवॉल करतं. आणि समजा एखाद्या फाईलला किंवा एखाद्या पर्टिक्युलर प्रोग्रामला काही जर प्रॉब्लेम्स असेल, म्हणजेच काय वर्म्स, व्हायरसेसच्या जर काही जर प्रॉब्लेम्स असेल, तो तिथंच तो आयडेंटिफाय करतो. कधी, सिस्टीममध्ये एंटर करायच्या अगोदरच तो आयडेंटिफाय करतो त्या ठिकाणी. त्यामुळं आपली सिस्टीम ही काय असते, या वेगवेगळ्या अटॅक्सपासून काय करते, तुमचे तिथं सेफ गार्ड तिथं प्रोव्हाइड करतो. फायरवॉल इज नथिंग बट इट प्रोव्हाइड द सेफ्टी टू अवर कम्प्युटर सिस्टीम. आणि ह्याच्यामध्ये काय, तर थ्रू फायरवॉल काय होतं, तर ह्याच्यामध्ये लोकांच्यामध्ये ट्रस्ट निर्माण करायचं काम कोण करतं, फायरवॉल करतं. म्हणजेच काय करतं, की लोक जास्तीत जास्त जे म्हणतो ऑनलाईन पेमेंट करत नाहीत का, तर त्यांना भीती काय असते, की माझे मनी ट्रान्सफर होईल का नाही. ओके, तर ती जी आहे त्याच्यावरती, त्या सिस्टीमवरती किंवा त्या वेबसाईटवरती किंवा त्या प्रोसेस किंवा ट्रान्झॅक्शनवरती ट्रस्ट निर्माण करायचं काम कोण करतं, फायरवॉल करतं. सो द फायरवॉल आपण जे बघितलेलं आहे, काय करते तुमच्या, की या दोन्हीवरती आपण जे म्हणतो ना, की दोनच्यामध्ये त्या ठिकाणी ॲज अ तो एक वॉल म्हणून ॲक्ट्स करतो, की तो काय करणार आहे, की अनवॉन्टेड डेटा येणारा आणि अनवॉन्टेड डेटा सिस्टीममधून बाहेर जाणारा. ओके, दोन्ही टाईपच्या डेटाना काय करतो, सिक्युरिटी प्रोव्हाइड करायचं काम करतो. दाखवले बघा,
म्हणजे सपोज मी इथं वर्किंग करत असेल तर माझ्या सिस्टीममध्ये डेटा जो काय एंटर करतो तो सुद्धा चेक केला जातो, किंवा मी एखादा डेटा डाउनलोड करून घेत असेल तो सुद्धा चेक केला जातो आणि नंतर तो आपल्या सिस्टीममध्ये एंटर केला जातो त्या ठिकाणी. ही झाली प्रोसेस ऑफ फायरवॉल्स. आता फायरवॉलचे टाइप्स आहेत, हे 4 टाइप्सचे फायरवॉल्स आहेत. फर्स्ट वन इज अ नेटवर्क लेयर और पॅकेट फिल्टर्स फायरवॉल. सेकंड वन इज अ ॲप्लिकेशन लेयर फायरवॉल. नेक्स्ट इज अ प्रॉक्सी फायरवॉल अँड लास्ट वन इज अ युनिफाईड थ्रेट मॅनेजमेंट UTM. हे 4 टाइप्सचे फायरवॉल्स अवेलेबल आहेत.